बाप्पा चालले आपल्या गावाला. टिपून घेतले तो. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता बसलो आहे गणपतीचं जे हारिटे असतात त्यांच्या पेंड्या करायला लागतात ते करत बसलो आहे. आणि ते झाले की मग आता आपल्याला गणपतीची आरती करायला लागते. आणि चला तर मग पहिल्यांदा हे पेंड्या तयार करून मग आरतीला तयारला पोरं बोलूया. ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण बघितलं असाल. तर फायनली मित्रांनो, आपले हारिटी पण तयार झालेले आणि आमच्या बाजूलाच गणपती आहे आणि ती हारिटी पण त्या गणपतीवरती लावलेली. तर आणि 10-15 मिनटं सगळ्यांची आंघोळ पण होतात आणि आरती करून घेऊया आणि मग पुढचा न्यू चालता मी म्हणलं बाहेर जाऊ तो काय रे काय नाही. मी हसलो तुम्हाला आवाज आला नाही की नाही हसला कोणी हे चांगलं आहे, हसायचं नसतं. आणि आरत्या म्हणताना पण काय तरीच करतात. आज शांत केलंय बघा आरती. शांतपणे करायचं. ती काय रोज आहे. काल ह्यो वेदाला धरलेला आणि ह्यो जाऊन त्याला बुक्क्या घातला. माझ्या व्हिडिओ आहे हेने ना तो जाऊन बुक्क्या घातला. पप्पाला पाठव. आरती करताना नाही असंच की चेष्टा करायला आणि होता त्याच्याने वेद्याचे काहीतरी भांडणं लागले. हात पण लय वाईट लागतोय अण्णा, दिसतोय खरं. मारामारी करत जाऊ नका रे. वेद्याला धरलं आणि नेऊन मागे फेकलं. आणि चांगलं एवढं त्याला बोलवत नाही. त्याचं नाव कसलं भारी आहे, आदित्य आद्या पाद्या डुसकून. आणि ह्यो पुरपूर म्हणतोय दिसला की रस्त्यात, मग तो रडतोय. चांगलं एवढं बोलवत नाही बघा एकमेकाला. यश म्हटल्याला बरं वाटतंय का यशा म्हटल्याला बरं वाटतंय. मग आजी तुम्हाला हात लागला काय मग असे लागला की शिव काय होतो हसालता म्हणून ह्यो. मी होतो मी असं बसलो घेण्यासारखं असतंय, घ्यायचं चांगलं. शांत आता आहे तिथे एवढे 5 मिनिटात झाले. हसायच्या ठिकाणी हसायला जोक झाला तर हसायचं रे. शिव देवाचं आपण काम करायला मग ते हसायला लागले. मग तुम्ही कशासाठी हे करताय सगळं असं होते ना. तेच की मग काय उपयोग आहे करून. परवा दिवशी तुम्हाला व्हिडिओ करून खरंच अण्णा पाठवते जा आरती म्हणत्याल. कसा आरती म्हणालता. मग काय ते कांदे कशाला घालून तर काय उपयोग रे. घरात असं म्हणतोय मम्मी पाईपच काढतीया तरी पण अक्कल नाही. मम्मीला सांगाय पाहिजे खरं मी सांगाय नाही. आता कशाला सांगता हितनं सगळंच कळते. कशाला सांगायला लागते आता बघते ना त्यांची मम्मी कळते की आता लगेच पाईपच पाईप उद्या घरला पण लावून तुझं पोरगं कुठे शान आहे व्हिडिओ दाखवून पण. मी दाखवत नाही तिने बघते त्यांच्या मोबाईलवर टाकतोय ना मी काल बघितला ताट होत्या त्याच्या पण अंगात 36 गुण आहेत. असं करतोय फिरतोय तो तरी कुठं सज्जन आहे आपला तरी ओळख. फिरतोय आणि पळतोय. ते काय खोटं नाही. माणसाला चांगलं म्हणून घ्यायला नाही. चांगलं म्हणून घ्यायसाठी आता इथे पण असा करून पाठीमागे ह्यांच्या बघायला त्याला मुद्दा मी पुढे बसवलेलं माझ्याबरोबर. ह्यांच्यावर बसू नये म्हणून तुमच्याजवळ ना दांगे म्हणूनच तुमच्याजवळ अण्णा बसवलं त्याला. जरा हे ना आता तू हसलास काय झालं तुला कोण काय हे करते. देवाचं आपण काम करतो ये म्हटलं तर येत नाही तिथं. आरती म्हणायच्या टायमाला मध्येच जायचं हे करायचं हे कसलं सांग बघू. आरती म्हणायच्या टायमाला आला तुला सांगत यायचं मला. काय म्हणला तर सांगत नाही माझे व्हिडिओ असतात मी दाखवतो व्हिडिओ तुम्हाला. तू आता हायस मी गेल्यावर मला राहत लई वाईट ते वाईट नाही तर तू काय लागू त्याला मग
जिरवाला पाला लावला म्हटलं कपडे काढायला लावली टिपून घेतले तो असतात बघ कशा कसा दहा पळा तुझ्यातला ते माहिती नसताना घेतलं की ते तसंच भारी वाटते बघाय माहिती नसताना मग माहिती असल्यावर काय रिअल काहीच येत नाही रिअल काहीच नाही. सगळी नाटकीच की मग होय टावा बघून हसायला भारी असतं कसं आपल्या आजी जाऊन करतोस का तुझ्या आमच्या आजीचा करायचा आहे की आईचा यांचा आजीला बसवायचं या दोघांच्या लावणार गाणी ते नाही हा तेच करणार होता या दोघांच्या नाव घेते आपण तुझ्या आजी मोठी मोठी नावं घ्या सांगणार आहे ना मी आणि यांच्या स्पर्धा लावतो ना यांच्या भांडण घेऊन बाजूला होतो मी. गाणी असं ठेवायचं छान वाटतं आता कुठला कुठं तरी पदार्थ आता करता फक्त मी वरती आहे बघा आलोय एकदा वरती आलो की मग संपलं नाही फेम भेटतोय फेम आता फेम म्हणजे काय विचार युट्यूबचं हे हा ते भेटतोय. काय युट्यूबचं सिल्वर मित्रांनो मी आलोय आता गल्लीतल्या एका घरात ते म्हणजे कॅरम खेळाय तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल कारण मी कॅरम खेळलोय आणि काल 3 डाव हरलोय कंटिन्यू 3 डाव हरलोय आणि कंटिन्यू 2 राऊंड जिंकलोय 2 राऊंड जिंकलोय त्यानंतर मग तो कालचा व्हिडिओ त्यानंतर दंगामस्ती चालूच होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये ह्याची सगळी शिक्षा त्याला दाखवून दिली आजच तर मित्रांनो आता मी ही जी बरोबर शाळा लावली आरती झाल्यानंतर जो काय स्तोत्र असतो तो गणेश स्तोत्र ते अथर्व शस्त्र अथर्व शीर्षक स्तोत्र तो होता मग स्त्रोत तर अथर्व शीर्षक स्त्रोत होता त्यानंतर मग आम्ही काय केला ज्याची काल व्हिडिओ घेतलेली त्यांच्या मम्मीला सांगितले की ह्या पोरग्यानं तुमच्या पोरग्याला मारलेला आणि बरोबर शाळा लावली त्यांची मम्मी पण बघितली की सुट्टी नाही त्याला पायपनच फोडत्या आणि योगा परत आमच्या व्हिडिओमध्ये येणार नाही फिक्स गॅरंटी देऊन सांगतो आला तर आला त्याचं नशीब आणि ह्याला मारलेला हेच तो पोरगा कारण ह्या पोरग्यानं मारलेला आणि ह्याची मी आता शाळा लावलेली बरोबर सगळ्यांसमोर फिरली आणि ही ती आजी खुद असते आणि बरं हसली तर मित्रांनो आता मी कॅरम खेळलोय तर ओके तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज गणपती बाप्पा आपले जाणार आहेत आणि त्यांचं विसर्जन पण आहे आणि तुम्ही नक्की लास्ट पर्यंत गणपती जात्याला म्हणजे गणपती बाप्पा देवाला जातील गावाला जाणार आहेत आणि त्याबद्दल तुम्ही कंटिन्यू लॉग मध्ये राहा तर हीच विनंती आणि गणपती बाप्पा आपल्या गावाला पण जाणार आहेत आपण पण तिथे जाणार आहे त्यांना विसर्जन करणार आहे मेन तर आणि तिथं आम्ही आरती जाऊन करतो ओढ्यावरती जातो मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं आहे जिथं गणपती विसर्जन करतो मी त्याच्यावरती पण व्हिडिओ तयार केला आहे तुम्ही आज गेलो वडा बघायला हा व्हिडिओ बघा तिथं वड्याचं कळेल तुम्हाला वडा कसा आहे तो आम्ही तिथं विसर्जनसाठी गेलतो आणि चला तर मग भेटूया गणपती जाताना आणि मध्ये काय होईल असेल तर मी ते दाखवतच राहीन तुम्ही नक्की बघा आणि ब्लॉग जर एन्जॉय करत असाल तर तुम्ही नक्की एकदा कमेंट करा आणि काय चुकते तुम्ही एकदा सांगा आणि हे आजी काय काय बोलाल्या तिच्यावर लक्ष देऊ नकोसा तुम्ही नुसतं त्यांची खिदी बघा आजी बंद झाली तर आता मी कॅरम खेळतो ओके धन्यवाद थँक्यू बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमच्या मनाला बाप्पा चालले आपल्या गावाला फायनली मित्रांनो गणपती बाप्पा आपल्या दिवाळी निघालेत आणि हे सगळे आमची गँग आणि पाठीमध्ये सगळे गणपती बाप्पा आल्यात आणि इथे बघा हाय बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमच्या मनाला
आता इकडे परवा दिवशी आलतो तेव्हा चिखल एवढा नव्हता आणि आता एवढा चिखल झाला की चलाय पण येणार. तुम्ही बघू शकता का, कारण माझी मी क्लिप दाखवल्या लई चिखल झाला आहे. आणि गणपती कसं येत आहेत बघा. बघा गणपती पूर्ण चिखल झाला आहे. परवा दिवशी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतो. आणि हे असं रंगल्या चेहऱ्यावरून उदास डोळे रडती, बांध मनाचा कुठे आपले देवाला झाले आहेत. हे आमचे पप्पा त्यांचं विसर्जन करत आहेत. मोरया मोरया मोरया. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला. होय उद्या दिसतंय मोरया. हे जे गणपतीच्या बाजूला बांधलेलं असते पाण्यात टाकत नाही, कारण जे मासं असते त्यांना काहीतरी इजा होऊ शकते. म्हणून आम्ही हे बाजूला साईडला ते टाकत असतो. आणि तुम्ही पण असंच करा की कुठं पाण्यात गेले की हे टाकत जाऊ नका आणि बाजूला असतील ठेवत जा. तर हीच कृपा करा. चला तर मग आता हे टाकूया आणि आपल्या आता घरी जाऊया. थँक्स फॉर वॉचिंग. ओके बाय. घंटी बजती अर्जी सजती, हर गली में रोशनी है छाई, तेरे आने से हर खुशी है मिली, बापा तू सबका सहारा, सबको तू अपना बनाता, दुख को दूर भगाता, दिल से निकले की ही आवाज, बापा मोरया रे, गणेशा आया रे, हर कोना झूमे रंगों में छाया रे, बापा मोरया रे. फुट्टू फोटो नाही फुट्टू फुट्टू फुट्टू. बोल कोण?